नमस्कार मंडळी. आपण आज बनवणार आहोत उन्हाळ्यातली स्पेशल भाजी, सांडग्याची भाजी. आणि ती अजून रसाबरोबर असल्यावर तरी एकच नंबर लागते बघा खायला. रस आणि सांडग्याची भाजी कॉम्बिनेशन एवढं छान आहे की नाही. बघूया आपण भाजी कशी बनवायची. सांडगे पहिले आपण थोडंसं भाजून घेऊया तेल टाकून. लालसर होईपर्यंत भाजायचं. मग तेल टाकूया. मोहरी, जिरे, कढीपत्ता, एक चिरलेला कांदा टाकायचा आणि छान असा लाल असं परतून घ्यायचा. सांडगे कसे उन्हाळ्यातच छान लागतात, पाऊस पडल्यावर एवढे छान लागत नाहीत आणि खराब पण होतात. म्हणून ही उन्हाळ्यातली स्पेशल रेसिपी आहे सांडग्याची. कढीपत्ता टाकू, काळं तिखट आणि आपल्याला पाहिजे तेवढं आता पाणी घालूया त्याच्यात. मीठ घालूया आणि उकळतोय तोपर्यंत आपण शेंगदाण्याचं कूट बनवून घेऊया. शेंगदाण्याचं कूट करताना शेंगदाणे भाजून घ्यायचे. कढीपत्ता, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या आपण सगळं त्याच्यातच टाकायचं आणि असं वाटण आपलं तयार होतं. छान इतकी भाजी लागते ना चवीला असं वाटण बनवल्यावर. आणि भाजलेली सांडगे उकळलेल्या पाण्यात टाकून घेऊया, कूट टाकूया आणि थोडंसं वेळ 1-5 मिनटं शिजवून घ्यायचा. जास्त वेळ लागत नाही सांडग्याला शिजायला. ते छान घट्ट आणि कटवाली भाजी झाली आपली. थोडीशी कोथिंबीर घालूया वरून. छान झाली की नाही. आता सांडग्याची भाजी आपण ताटात वाढून घेऊया. एक रसाचा घास आणि एक सांडग्याचा घास एक नंबर लागते. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.